मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळालेला कलाकार म्हणजे अभिनेता निखिल राजशिर्के. निखिलने आजवर अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत संतोष दळवी हे पात्र साकारत आहे. एरवी आपल्या कावीबाज वृत्तीने सगळ्यांना त्रास देणाऱ्या संतोषने आज मात्र चाहत्यांना खुश केलंय. संतोषने म्हणजेच अभिनेता निखिल राजशिर्केने सर्वांना गुड न्यूज दिली आहे. तो बाबा झाला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये निखिलने चैत्राली मोरे सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर आता त्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. निखिलने स्वतः याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. निखिलला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. अत्यंत प्रेम आणि कृतज्ञतेने आम्ही आमच्या बाळाचं स्वागत करत आहोत असं कॅप्शनही यावेळी त्याने दिलंय. या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी निखिलचं अभिनंदन केलं आहे. काही दिवसांपूर्वी संतोषने आपल्या बायकोच्या डोहाळ जेवणाचा व्हिडिओ शेअर केला होता. पाहूया त्याची खास झलक. बाळ कोणासारखा जास्त दिसणार आहे, आई की बाबा? मला वाटते बाबा बाबाला वाटते आई. आणि बाळासोबत रील कोण बनवणार जास्त? निखिलचे अरेंज मॅरेज असून त्याची पत्नी चैत्राली कला विश्वापासून दूर आहे. निखिल आणि चैत्रालीची पहिली भेट कशी झाली होती त्याचाही एक खास किस्सा आहे. पाहूया निखिल काय म्हणालाय. आमची ओळख म्हणजे आमचं तसं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे माझ्या शाळेत प्रॉपर अरेंज मॅरेज. कांदा पोहे कार्यक्रम झालेला? कांदा पोहे कार्यक्रम झाला होता पण उलटा. म्हणजे आम्ही तसे भेटलो होतो बाहेर. पहिल्यांदा आमची जेव्हा तोंड ओळख म्हणण्यापेक्षा प्रोफाईल ओळख जी झाली त्यानंतर आम्ही दादरला भेटलो. आणि दादर हे स्पॉट आहे ना, म्हणजे सगळ्या मुंबईकरांसाठी दादर म्हणजे स्पॉट आहे. दादर सगळीकडून सेंटरला मध्य भागावर पडतं ना, मध्य मुंबईमध्ये. त्यामुळे तिथे भेटलो. तिथे एक जुजबी ओळख झाली, गप्पा झाल्या, एक जेवण झालं. आणि त्यानंतर मग आम्ही इथे आई वडील सगळे भेटले. आणि तिथून मग आपण जाऊया पुढे, करूया लग्न, अशा पद्धतीने आम्ही पुढचा जो प्रवास सुरू केला तो आत्ता इथून ह्या टप्प्यापर्यंत, पहिल्या संक्रांतीपर्यंत पोहोचला. अजून आता पुढे घेऊन जायचंय. निखिलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याची लक्ष्मी निवास या मालिकेतील भूमिका खूपच लोकप्रिय आहे. याआधी तो अजूनही बरसाता आहे, माझी तुझी रेशीम गाठ अशा लोकप्रिय मालिकांमधून झळकला होता. बिग बॉस मराठीमध्ये देखील निखिल सहभागी झाला होता. निखिलने आज इतकी गोड बातमी शेअर केल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. निखिल आणि चैत्रालीचे राजश्री मराठीकडून खूप खूप अभिनंदन. मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.